नाशिकचे पोलीस आयुक्त शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना अध्यक्ष म्हणून नेमले आता एसआयटी मार्फत जे आंदोलन झाले आणि त्याच्यामध्ये हिंसक जे आंदोलन झाले त्याची चौकशी होणार आहे. नाही त्याबद्दल आपण काय बोललोच नाही. एसआयटीच्या बद्दलचं आपलं म्हणणं आहे, दूध का दूध पाणी होणं पण सगळ्याला सांग. कोणत्या मंत्र्यांनी फोन केले, दंगलीला कोणी प्रोत्साहन दिलं, कोणत्या मंत्र्याला आंतरवाडीत हल्ला होणार आहे हे माहीत होतं, कोणत्या अधिकाऱ्यांना माहीत होतं, कोणत्या एसपीला माहीत होतं, कोणत्या कमिशनरला माहीत होतं, कोणत्या आमदाराला माहीत होतं, कोण कोण तुमचे स्थानिक त्यावेळेस हल्ला होताना तिथं होते. एसडीएमला अधिकार दिलेत का कलेक्टरांनी आदेश दिलेत? कारण लाठीचार्ज करण्याचा हुकूम लागतो तो नाही. शरीरे मारले गेलेत बंदुकीतून, त्याचं देशात कुठंच परवानगी नाहीये, कुठंच देशात. ते कसं काय मारले गेले, किती मारले, कोणी मारले, याच्यामध्ये किती पोलीस आहेत आणि यांना आदेश कोणत्या आमदारानं कोणत्या मंत्र्यांना द्यायला लावले, याच्यात कोणाचा कटा त्या सहभागी. 120 त्यांच्यावरती गुन्हे यासाठीने दाखल करून त्यांच्यावर 307 सुद्धा दाखल करायला पाहिजे सगळ्या अधिकाऱ्यांवर आणि त्यांना कायमचा बडतर्फ करायला पाहिजे. स्वतःची आई बहीण जशी फडणवीस साहेबांना वाटते ना, तशी लोकांची सुद्धा, या जनतेची सुद्धा आई बहीण मानायची शिका. कारण आमच्या आई बहिणीच्या पोटात गोळ्या आहेत, पोरांच्या पोटात गोळ्या आहेत, पोरांचे मुंडके मोडलेत, काहींचे पाय आई बहिणीच्या मोडलेत आमच्या. त्यांना आत्ताही शेतात जातात नाही. जरा दुसऱ्याच्या आई बहिणीला आई बहीण मानायचं शिका. नुसतंच चुकून आमच्याकडून त्या उपोषणाच्या काळात काही गोष्टी होत्यात किंवा ती चिडचिड असती, उपोषणात सोपी गोष्ट नाहीये. ते काय असतंय, तुम्हाला एवढं लागलं तर आमच्या आई बहिणीचे डोके फोडलेत त्यांच्याबद्दलही जरा भावना राहा. तुम्ही जे आमच्या आई बहिणीचे डोके फोडलेत ना, ह्या अधिकाऱ्यांना बढत्या दिल्यात. साहेब राज्य चालवता तुम्ही, जरा भानावर या. तुम्ही मराठ्यांना खेटायच्या नादात नका लागू. मी सत्ता आहे, गृहमंत्री पद माझ्याकडे, मी म्हणाल तसं वागल. हे इतके मंत्री आमदारांनी जेरीस आणलेत, इतके पक्ष जेरीस आणलेत, त्या भानगडीत पडू नका. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. तुम्ही दलित माणसाला खेटलाय. आमच्या आई बहिणीला मारलं त्यावेळेस त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मी रात्री माहिती घेतली की आमच्या आई बहिणीला मारणारे पोलीस नेमके निलंबित केलेले कुठे, कुणी पुण्याला बढती दिली, कुणाला इकडच्या पोलीस स्टेशनला दिली, कुणाला तिकडच्या दिली. वारे गृहमंत्री. आणि थोडं काय बोललोय की नाही बोललो माहित नाही मला त्या उपोषणात त्या काळात. तर एवढं पूर्ण सभागृह डोक्यावर घेतलं. सादर होणार अर्थसंकल्प अधिवेशनात आणि मांडताय मला अटक करायचं. त्याच्यात जातीकडून बोलायचं तर आमचे लोक पक्षाकडून बोलायला लागले. म्हणजे जातीपेक्षा नेत्याला मानणारे निघाले. आता तुम्हाला जाती पुढेच यायचंय ना. मी गोरगरिबांचं काम करतोय म्हणून आमचेही नेते देवेंद्र फडणवीसांनी मंत्री आणि आमदार आमच्या विरोधात उठवले. काय राज्य चालवताय तुम्ही, त्यांना बढती दिली. आमचं काही म्हणणं नाही यासाठी बद्दल. तुम्ही नेमा चौकशा करा. आपण भीतच नाही, कारण आपल्याकडं कोणाचाच रुपया नाही, कोणीच दिलेला नाही. घाम गाळलाय फडणवीस साहेब माझ्या गोरगरीब मराठ्यांनी, करोडो मराठ्यांनी. त्यांनी आंदोलन चालवलंय. त्यांचा पैसा आहे कष्टाचा. आमच्याकडे शेती आहेत, आम्ही रात्रंदिवस राबतो. कोणत्या नेत्याचा फित्याचा पैसा नाही. तुम्हाला काय चौकशी करायची ते करा, कोणत्या दंगलीची करायची त्याची करा, पण रूल मात्र सगळ्याला सारखा लावा. पण आम्हाला माहिती ते लागणारच नाही, कारण सत्ता आहे. तुम्हाला फिरायची कशी चांगलं माहिती. या चौकशीमध्ये जे जाळपोळ करणारे कोण होते ते समोर यायला पाहिजे आणि शिवीगाळ करणाऱ्यावर पण कारवाई झाली पाहिजे. तुझ्यावर तो व्हायला पाहिजे. पण झाला का जागा देऊ? ते गेलं कुठेतरी, मला वाटलं हिमालयातच गेला, पण बर्फात बसला झोपला तिकडे गार पाडाय देऊ. झालं सुरू त्याचं परत. तू पण म्हणला पाय तोडू, हात तोडू, कोयत्याने तोडू. त्याच्यानंतरच बोललेलो आहे. तूच फुस लावलेली त्या लोकांना. त्यांना म्हणायचं नव्हतं. तू फसून बोलायला लावले त्यांना सगळ्यांना. त्याचं काय? आमच्या विरोधात आंदोलन कुठं कुठं बसवले तू. त्यांना किती किती पैसे पुरवलेत. होऊ दे की सगळंच. तुझं हॉटेल कुणी जाळलंय बीडचं, होऊ दे एकदा. त्या हॉटेलवरून पडलेले लोक कुठे आहेत, कोणत्या दवाखान्यात नेलेत, आतापर्यंत त्यांचा मेळ नाही. इतक्या स्पीडनं पडले सुद्धा, असे मला बीड मधून माहिती. पडले पण जाळणारे. तिथं लगे अँब्युलन्स पण होती, नेले पण कुठे सुद्धा मेळ नाही. आणखी कोणत्या दवाखान्यात नेलेत का मेलेत ते कुठे आहेत? तुझेच पाहुणे, तुझंच हॉटेल जाळणारे. हो दे सगळंच एकदा. मी तर पहिल्यापासून सांगितलंय, दूध का दूध पाणी का पाणी हो द्या, पण होणार नाही. आम्हाला माहितीये, 12 बलुतेदार असू द्या, गोरगरीब जनता असू द्या, मराठी गुतणार हे मला माहिती. आणि मराठी भेटच नाहीत बरं गुतायला. तुम्ही नुसते आता यासाठी नेमले ना. वातावरण बघा, राज्यात दूषित वातावरण झाले सगळं. एक नाराजीची प्रचंड मोठी लाट आली. तुम्ही फक्त बोलता ना, तुम्हाला भावनिक लाट काय असती आणि आयुष्यात केलेली चूक किती मागात पडती हे फडणवीसांच्या लक्षात येणार आहे. कायमच आयुष्यातून बरबाद होणार राजकीय करिअर मधून. मराठ्यांची खुन्नस अशी आहे, तुम्ही किती खुनशी आहेत आम्हाला माहिती, पण मराठी इतके खुनशी आहेत, आयुष्यभर तुमच्या डोक्याला बोलायला नाही लागू देणार.